तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून परिचित असणाऱ्या आई येडेश्वरीची यात्रा जी आहे ती 1 तारखेपासून सुरू होत आहे। चैत्र पौर्णिमेची यात्रा ही मोठा उत्सव या मंदिरावरती साजरा केला जातो। वैशाखामध्ये साधारणतः ही यात्रा येते आणि या यात्रेसाठी राज्यातून नाही तर परराज्यातून भाविक येतो। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबई पुण्यातला भाविक या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात येत असतो। 15 लाखाचा आकडा यावर्षी भाविक मंदिरात येण्याचा वर्तवण्यात आलेला आहे। त्यानुसार जर बघितलं तर मंदिर संस्थानं जी आहे ती आपली सगळी तयारी जी आहे ती परिपूर्ण पद्धतीने केलेली आहे। कळसाला रंगरंगोटी असेल किंवा भाविकाला उभारण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात ही यात्रा येते, त्यामुळे पत्र्याचे शेड असेल किंवा सावलीची जी व्यवस्था आहे ती मंदिर संस्थांकडून परिपूर्ण पद्धतीने करण्यात आलेली आहे। याच बाजूला बघितलं आपल्या पाठीमागे ही भाविकांची लाईन आहे। ही उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून भाविकांना याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर इकडं स्वच्छतेचं जे काम आहे ते मंदिर संस्थांकडून अविरतपणे सुरू आहे। चैत्र पौर्णिमा यात्रा ही तुळजाभवानी आणि येडेश्वरीची सोबतच येते। तुळजाभवानीला येणारा भाविक आई येडेश्वरीच्या दर्शनाला येतो आणि त्या नित्यनेमानं येणाऱ्याचा आकडा जर बघितला तर ही 15 लाखाच्या जवळपास दरवर्षी असतो। त्यामुळे गर्दीचं नियोजन असेल यासाठी पोलीस प्रशासनाने देखील जय्यत तयारी केलेली आहे। आपल्यासोबत इथले मंदिर संस्थांचे काही हे आहेत कर्मचारी आहेत, आपण त्यांना विचारूया कशी सगळी व्यवस्था केलेली आहे, काय सगळं नियोजन आहे। नमस्कार, मी संतोष आगलावे, देवस्थान ट्रस्टचा कोषाध्यक्ष आहे। यावर्षी चैत्र पौर्णिमा आपली 2 तारखेला चैत्र पौर्णिमा आहे आणि मुख्य उत्सव जो आहे तो मुख्य उत्सव चुना वेचण्याचा असतो तो 3 तारखेला आहे। यावर्षी किमान 15 ते 20 लाख भाविक येण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी भरपूर पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे। मंदिराच्या शिखराची आणि मंदिराची पूर्ण रंगरंगोटीचं काम पूर्ण झालेलं आहे। त्याचप्रमाणे उन्हाचा खूप कडाका असल्यामुळं सावली शेडचं काम मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी सावली शेड उभा केलेले आहेत। अडचणी युद्ध आहे, पेट्रोलच्या अडचणी आहेत, काय वाटतं भाविकाचा तोटा याच्यावरती होईल? त्याच्यावरती परिणाम होईल असं 100%च वाटतं, कारण डिझेल पेट्रोलची कमतरता आहे, त्याचप्रमाणे गॅसची कमतरता आहे, त्याचा परिणाम होईल। पण आम्ही देवस्थानने या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी पूर्ण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। त्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता या ठिकाणी जाणवणार नाही। संस्थांना भाविकांची वाढती गर्दी लक्षात पाहता सगळं तयारी ती परिपूर्ण केलेली आहे। मात्र आखाती देशात जे युद्ध सुरू आहे अमेरिका आणि इराणचं, त्या युद्धामुळे कुठेतरी पेट्रोल असेल किंवा या सगळ्या महागाई असेल अन्नपदार्थाची, त्यामुळे याचा फटका या यात्रेच्या कालावधीवरती निश्चित होऊ शकतो। मात्र त्याचा फटका जरी असला तरी मंदिर संस्थांना आपली तयारी जी आहे ती परिपूर्ण केल्याला दिसत आहे। सागर जाधवसह बालाजी निळकर, न्यूज 18 मराठी, येरमाळा, धाराशिव।